जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास नववा मृत्यू निरूपणनाम श्रीराम समर्थ. संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक तिसरा आहे स्वगुण परीक्षा आणि त्यामध्ये असलेला समास नववा आहे मृत्यू निरूपणनाम. समर्थांनी सांगितलंय की संसार म्हणजे स्वतःच स्वार व्हायचं आणि जीव स्वतःच सच्चिदानंद स्वरूप असून सुद्धा त्याचं विस्मरण झालेलं असल्यामुळं तो स्वतःला देह मानून बळेच या जन्म मरणाच्या चक्रामध्ये तो सापडलेला असतो. आणि एकदा का यामध्ये जन्म घेतला की मरण काही चुकत नाही. मरणाची घटना काही उधार मिळते का हो? अजिबात नाही. मरणाची घटना उधार मिळत नाही. आजची आहे का नाही, उद्यावर ढकलू शकतो. आजची मृत्यूची जी घटना आहे ती उद्या आपण ढकलू शकतो, पण मृत्यू मात्र अटळ आहे. ती घटना काही उधार राहणार नाही. माणसाच्या शरीराला क्षणोक्षणी एक माप लागलेला आहे. क्षणाक्षणाने त्याचा मृत्यू त्याच्या निकट येत आहे. बघा ना, मुळात आम्हाला जे शरीर मिळालेलं आहे ते शरीर म्हणजे हा देह, आणि या देहाला एक विशिष्ट श्वास या पृथ्वी तलावावरती घ्यायचे. त्याने एकदा का त्याचे श्वास पूर्ण झाले की त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं संसार म्हणजे सवेच स्वार, स्वतःहूनच या संसारामध्ये स्वार झालाय. नाही मरणास उदार, मरण काय उदार मिळत नाही. ते पक्क आहे, फिक्स आहे. मापी लागले शरीर घडीने घडी. आणि मग क्षणाला काय आहे, त्या ठिकाणी मृत्यू जवळ येत आहे. प्रत्येक श्वास घेतलेला प्रत्येक श्वास म्हणजे आनंद आहे आणि सोडलेला प्रत्येक श्वास म्हणजे दुःख आहे. ह्याच्या पलीकडे काय आहे? हा जन्माला आल्यापासून फक्त श्वासोश्वासच घेत आहोत. बघा, नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती, कर्मासारिखे प्राणी पडती नाना दिसे विदेशी. आणि मग जन्माला आल्यापासून तो जो काळ आहे तो नेहमीच आपल्या बरोबर असतो. पुढे काय होणार आहे हे आपण कोणीच सांगू शकत नाही, कुणीच नाही. आणि कुणालाच पुढे काय होणार आहे हे कळतही नाही. ज्याचे जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे तो माणूस या देशात असू द्या नाहीतर परदेशात असू द्या, त्याचा मृत्यू हा नक्की आहे. बघा ना, जन्माला आल्यापासून भगवान श्रीकृष्ण यांच्या बरोबर कायम तो काळ होता. जन्माला आल्या त्यांचा स्वतःचा मामा त्यांना मारण्यासाठी टपला होता. नंतर कित्येक कित्येक त्या ठिकाणी दानव आले, राक्षस आले भगवान श्रीकृष्णांना मारण्यासाठी. काळ म्हणूनच येत होते ते. कालिया मर्दन असेल, पुतना असेल, किती किती म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे जन्मल्यापासून फक्त त्यांना मारण्याचेच प्रयत्न झाले. भगवंताला नाही चुकलो, भगवंताला नाही चुकला तो काळ. पुढे काय होणार आहे कोणी सांगू शकत नव्हतं. ते कोणाला काही कळत नव्हतं. जसं जसं आपली कर्म असतात तसं तसं त्या ठिकाणी प्रसंग उभा राहत असतो. आणि मग एखादा व्यक्ती जर म्हटला की नाही बाबा आपण या देशामध्ये राहिलो तर इथं मृत्यू येईल, अगदी तो प्रदेशामध्ये जरी गेला, त्यांनी हे 7 समुद्र जरी पार केले तरी त्याचा मृत्यू निश्चित आहे. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मग पूर्वसंचित आहे ना तुमचं आमचं पूर्वसंचित काहीतरी, म्हणून तर समर्थ चरण मिळालेलं आहे, सद्गुरु चरण मिळालेलं आहे आपल्याला. संचिताचे पूर्णपणे आहे ना, हे जे संपलं ना एकदा का संचित, हे पूर्वसंचित, एका क्षणाचाही अवकाश मिळणार नाही आपल्याला. ते पूर्वसंचित आहे म्हणून सद्गुरु चरण आहे, म्हणून श्री समर्थ बैठक आहे. पण एकदा काही पूर्वसंचित संपलं पूर्णपणे की एका क्षणाचाही अवकाश विलंब मिळणार नाही. आणि अखेरची वेळ जवळ आली की निमिष निमिष समर्थांनी दाखवलं, भरता न भरता निमिष. निमिष म्हणजे पापणी उघडून झाकेपर्यंत आणि झाकून उघडेपर्यंत जो वेळ लागतो ना त्याला निमिष असं म्हटलं जातं. निमिषार्धात एखादी घटना घडून जाते. आणि एकदा का अखेरची वेळ आली की निमिष भरतं, आणि भरतं न तोच हे देह आपल्याला सोडून जावं लागतं. भरता न भरता निमिष जाणे लागे, जावंच लागणार. पूर्वसंचित एकदा सरलं, सगळी शिल्लक एकदा संपली, तुमच्या आमच्या कार्डावरती शिल्लक आहे, अजून शिल्लक आहे, म्हणून आपण बैठकीला आलोय, म्हणून श्रवण करतोय, म्हणून हा देह चालू आहे, म्हणून हा श्वास चालू आहे. जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत भरपूर श्रवण करून घ्यावं, भरपूर सद्गुरू चरणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. अवचिते काळाचा म्हणी आरे, मरित सुटती एक सरे, नेऊन घाली ती पुढारे मृत्यू पंथे. मग अचानक काळाचा दूत येतो आणि जीवाला मारत मारत सुटतो.
आणि पुढे घालून मृत्यूपंथाला तो घेऊन जातो. अवचितची काळ म्हणी अरे, मग तो काळ असा अवचित येतो. मारित सुटती एक सरी, नुसता एकसारखा मारणार तो सटासट. काळ आहे ना तो. नेऊन घालती पुढारे, पुढं घालून तो मृत्यूच्या पंथावरती, मृत्यूच्या मार्गावरती घेऊन जाणार आहे. होता मृत्यूस अत्ताटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्व त्रास काटा कुटी, पुढे मागे होत असे. मग एकदा का मृत्यूची धाड पडली की त्याला कुणीही पाठीशी घालू शकत नाही. सर्वांनाच काळ कुठून कुठून काढतो. त्यात कुणाला लवकर मरण येतं तर कुणाला उशिरा, फरक एवढंच आहे. पण येतं हे मात्र नक्की. एकदा का मृत्यू आला ना, नाही हो, कुणाची सुटका नाही, कुणाचीच सुटका नाही. बघा पुढे सांगितलं, मृत्यू काळ काठी निकी, काही बैसे बाळियाच्या मस्तकी, महाराजे बाळिया लोकी, राहो न सकती. मृत्यू काळ म्हणजे भरभक्कम काठी, मजबूत काठी. किती बलवान पैलवान माणूस जरी असला तरी त्याच्या प्रहारावरती, मस्तकावरती त्याचा प्रहार होणारच आहे. अत्यंत बलाढ्य राजे रजवाडेही त्या मृत्यूच्या भरभक्कम आणि बलदंड काठी समोर टिकू शकले नाहीत. मृत्यून म्हणे की हा क्रूर, मृत्यून म्हणे हा झुंजार, मृत्यून म्हणे हा संग्राम शूर समरांगणी. मृत्यू म्हणत नाही की हा क्रूर आहे, मृत्यू म्हणत नाही की हा झुंजार आहे, मृत्यू म्हणत नाही की हा समरांगणामध्ये पराक्रम करणार शूरवीर संग्राम आहे. नाही म्हणत मृत्यू असलं काही. मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी, मृत्यू न म्हणे उग्र रूपी महांखळ. मृत्यू म्हणत नाही की हा कोपिष्ट आहे, हा रागिष्ट आहे. मृत्यू म्हणत नाही की हा प्रतापी आहे, हा पराक्रमी आहे. मृत्यू म्हणत नाही की हा उग्र रूपी आहे, महादृष्ट आहे. कसं का असे ना त्याला घेऊन जाणार. मृत्यू न म्हणे बलाढ्य, मृत्यू न म्हणे धनाढ्य, मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे. मृत्यू म्हणत नाही की याच्याकडे खूप असं बल आहे, बलानी बलवान आहे, पैलवान आहे, बलाढ्य आहे, असं मृत्यू म्हणत नाही. मृत्यू म्हणत नाही की हा धनाढ्य आहे. धनाढ्य म्हणजे करोडपती, लाखोपती, किती मोठा जरी असला, धनवान असला, धनवंत असला आणि सर्व गुण संपन्न जरी असला ना, तरी सुद्धा मृत्यू त्याला सोडत नाही. बघा, मृत्यू न म्हणे विख्यात, मृत्यू न म्हणे श्रीमंत, मृत्यू न म्हणे अद्भुत पराक्रमी. मृत्यू म्हणत नाही की हा खूप प्रसिद्ध आहे, विख्यात आहे, ज्ञानी आहे. मृत्यू म्हणत नाही की हा श्रीमंत आहे, करोडपती आहे, याच्याकडे खूप सारी लक्ष्मी आहे. मृत्यू म्हणत नाही की हा अद्भुत आहे, वेगळा आहे जगापेक्षा, पराक्रमी आहे, उत्तम आहे, असं मृत्यू म्हणत नाही. त्याला घेऊन जाणार. मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे करामती, काही वाढ जाणे. मृत्यू म्हणत नाही की हा भूपती आहे, मृत्यू म्हणत नाही की हा चक्रवर्ती आहे, मृत्यू नाही म्हणत की हा करामती आहे, म्हणजे मंत्र तंत्र प्रयोग जाणणारा असा तो आहे, असं मृत्यू म्हणत नाही. मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती, विख्यात राजा. मृत्यू म्हणत नाही की हा अश्वांचा धनी आहे, हयपती. मृत्यू नाही म्हणत की हा सगळ्या गणपतींचा पती आहे, म्हणजे गजपती आहे. मृत्यू नाही म्हणत की हा असा विख्यात राजा नरपती आहे. मृत्यू त्याला सुद्धा सोडत नाही. मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यू न म्हणे राजकारणी, मृत्यू न म्हणे वेतनी, वेतन धरता. मग लोकांमध्ये किती श्रेष्ठ असला, वरिष्ठ असला, एखादा धुरंधर राजकारणी असला किंवा वेतन घेणारा आहे ना कर्मचारी जरी असला, पगार घेणारा वेतनदार जरी असला किंवा वेतन देणारा असला, घेणारा असला काय, देणारा असला काय, वरिष्ठ असला काय, कनिष्ठ असला काय, राजकारणी असला काय, ग्रामसेवक असला काय, ग्रामपंचायत सदस्य असला काय, जिल्हा परिषद सदस्य असला काय, आमदार असला काय, खासदार असला काय, कोण का असला काय, मृत्यू त्याला चुकत नाही. मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसायी, मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंड राजे. मृत्यू म्हणत नाही की हा देसाई आहे, तो व्यावसायिक आहे. मृत्यू म्हणत नाही की हा पुंडचा राजकारणी आहे. मृत्यू सगळ्यांना आहे. मृत्यू न म्हणे मुद्राधारी, मृत्यू न म्हणे व्यापारी, मृत्यू न म्हणे परणारी राजकन्या. मृत्यू म्हणत नाही
की हा राजमुद्रा धारण करणारा राजा आहे. मृत्यू म्हणत नाही की हा व्यापारी आहे. मृत्यू म्हणत नाही की ही परदरा आहे, किंवा ती अगदी राजकन्या जरी असली आणि राजपुत्र असला तरी सुद्धा मृत्यू त्याला चुकत नाही. मृत्यू न म्हणे कार्याकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण, मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ. हे कर्म आहे, हे कार्य आहे, हे कारण आहे. हा उच्च वर्णीय आहे किंवा तो नीच वर्णीय आहे किंवा तो कर्मनिष्ठ आहे किंवा ब्राह्मण आहे, मृत्यू असला काही पाहत नाही. मृत्यू न म्हणे व्युत्पन्न, मृत्यू न म्हणे संपन्न, मृत्यू न म्हणे विद्वजन्य समुदायी. मृत्यू म्हणत नाही की हा व्युत्पन्न आहे, मृत्यू म्हणत नाही की हा संपन्न आहे, मृत्यू म्हणत नाही की हा सभेतील सर्वात मोठा विद्वान पंडित आहे, मृत्यू असला काही पाहत नाही. मृत्यू न म्हणे धूर्त, मृत्यू न म्हणे बहुश्रुत, मृत्यू न म्हणे पंडित महाबला. मृत्यू म्हणत नाही की हा धूर्त आहे, राजकारणी, कपटा, कुटील आहे. मृत्यू म्हणत नाही की हा बहुश्रुत आहे, विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. खूप लोकांनी याच्याबद्दल ऐकलं, असलं काय म्हणत नाही. मृत्यू म्हणत नाही की हा सज्जन आहे, खूप चांगला वागलेला आहे किंवा पंडित आहे. सगळ्यांचा काळ येणार आहे, सगळ्यांना मृत्यू येणार आहे. मृत्यू न म्हणे पुराणिक, मृत्यू न म्हणे वैदिक, मृत्यू न म्हणे यज्ञिक अथवा जोशी. मृत्यू म्हणत नाही की हा पुराणिक आहे, है ना, सगळे पुराणांचा अभ्यास त्याच्याकडे आहे. मृत्यू म्हणत नाही की हा वैदिक आहे, सगळ्या वेदांचा अभ्यास त्याच्याकडे आहे. मृत्यू म्हणत नाही की हा याज्ञिक आहे, त्याला यज्ञ याग चांगले करता येतात. किंवा मृत्यू म्हणत नाही की हा जोशी किंवा ज्योतिषी आहे. अजिबात असलं चालत नाही. मृत्यू न म्हणे अग्निहोत्री, मृत्यू न म्हणे हा श्रोती, मृत्यू न म्हणे हा मंत्रयंत्री पूर्णागमी. मृत्यू म्हणत नाही की हा अग्निहोत्री आहे. श्रोतशास्त्र वेत्ता याज्ञिक म्हणजे श्रोत्री दाखवला. मृत्यू म्हणत नाही की हा मंत्र यंत्री आहे, मंत्र आणि तंत्र यांचं शास्त्र जाणणारा आहे, असं काही म्हणत नाही. बघा, मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे वेदज्ञ, मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्व जाणे. मृत्यू कधीच म्हणत नाही की हा शास्त्रज्ञ आहे, मृत्यू कधीच म्हणत नाही की हा वेदज्ञ आहे, मृत्यू कधीच म्हणत नाही की हा सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सगळं ज्ञान त्याच्याकडे, सगळं जाणणारा तो सर्वज्ञ मृत्यू असलं काय म्हणत नाही. मृत्यू न म्हणे ब्रह्महत्या, मृत्यू न म्हणे गोहत्या, मृत्यू न म्हणे नाना हत्या स्त्री बळाधिक. हा ब्रह्महत्या करणारा आहे, हा गोहत्या करणारा आहे, हा स्त्री किंवा बालकांची हत्या करणार आहे, असं मृत्यू काही म्हणत नाही. मृत्यू न म्हणे रागज्ञानी, मृत्यू न म्हणे ताळज्ञानी, मृत्यू न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता. मृत्यू म्हणत नाही की याला रागाचं ज्ञान आहे, याला तालाचं ज्ञान आहे, किंवा याला तत्वज्ञानाचं ज्ञान आहे, सगळ्या तत्वांचं ज्ञान आहे, सर्व तत्व जाणणार आहे, असलं काही म्हणत नाही. मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे संन्यासी, मृत्यू न म्हणे काळासी वंचू नये. मृत्यू म्हणत नाही की ह्याच्याकडे योग अभ्यास आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योग त्याला माहिती आहे, त्याचा अभ्यास त्याने केलेला, असं मृत्यू म्हणत नाही. संन्यासी आहे त्यालाही नाही. आणि मृत्यू न म्हणे काळासी वंचू नये, आणि काळाला फसवू शकेल असा योगीही या ठिकाणी नाही. मृत्यू प्रत्येकाला आहे. मृत्यू न म्हणे सावध, मृत्यू न म्हणे सिद्ध, मृत्यू न म्हणे प्रसिद्ध पंचाक्षरी. मृत्यू म्हणत नाही की हा सावध आहे, तो सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य आहे किंवा हा पंचाक्षरे. प्रत्येकाला मृत्यू आहे. मृत्यू न म्हणे हा गोसावी, मृत्यू न म्हणे हा तपस्वी, मृत्यू न म्हणे हे मनस्वी उदासीन. मृत्यू म्हणत नाही की हा गोसावी आहे, तपस्वी आहे किंवा हो हा मनोजयी आहे, असून तो विरक्त आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे. मृत्यू न म्हणे ऋषेश्वर, मृत्यू न म्हणे कवेश्वर, मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ. मृत्यू म्हणत नाही की हा ऋषीश्वर आहे, मृत्यू म्हणत नाही की हा कवीश्वर आहे, मृत्यू म्हणत नाही की हा दिगंबर आहे, आणि मृत्यू हेही म्हणत नाही की हा समाधिस्थ आहे. प्रत्येकाला मृत्यू आहे. मृत्यू न म्हणे हठयोगी, मृत्यू न म्हणे राजयोगी, मृत्यू न म्हणे वितरागी निरंतर. हा हठयोगी, राजयोगी, निरंतर विरक्त असं काही मृत्यू म्हणत नाही. मृत्यू न म्हणे ब्रह्मचारी, मृत्यू न म्हणे जटाधारी, मृत्यू न म्हणे निराहारी योगीश्वर. मृत्यू म्हणत नाही की हा ब्रह्मचारी आहे, मृत्यू म्हणत नाही की हा जटाधारी आहे, मृत्यू हा म्हणत नाही की हा निराहारी योगेश्वर आहे. मृत्यू प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा गुप्त होत असे. हा संत आहे, तो महंत आहे आणि हा गुप्त आहे, असं काही होत नाही. प्रत्येकाला मृत्यू आहे. मृत्यू न म्हणे स्वधोन,
मृत्यू न म्हणे पराधेन सकळ जीवांस प्राशन मृत्यूच करी. मृत्यू म्हणत नाही की हा स्वाधीन आहे, तो पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकणार आहे. सगळ्यांना सकळ जीवांच प्राशन मृत्यूच करी. सगळ्या जीवांना खाऊन टाकणार आहे. कसं आहे तो मृत्यू. एक मृत्यू मार्गी लागला, एक अर्ध पंत क्रमिला, एक शेवटी गेला वृद्धपणी. काही जीव जन्मताच मरतात, जन्माला आल्या आल्या लहान लेकर. काही अर्धे आयुष्य जगून मरतात आणि काही शेवटी वृद्धापकाळाने थकून भागून मरून जातात. मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य, मृत्यू न म्हणे सुलक्षण, मृत्यू न म्हणे विचक्षण बहुबोलिका. मृत्यू हा विचार कधी करत नाही की ते बालक आहे, ते बाळ आहे, हा तरुण आहे, हा सुलक्षण आहे, हा द्याकण आहे, हा बोलका आहे, हा चतुर आहे, शहाण आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे. मृत्यू न म्हणे आधारू, मृत्यू न म्हणे उदारू, मृत्यू न म्हणे हा सुंदर चतुरंग जाणे. मृत्यू हा अनेकांचा आधार आहे किंवा उदार आहे. हा सुंदर आहे आणि कसा आहे चतुरस्थ आहे. बघा, मृत्यू न म्हणे पुण्य पुरुष, मृत्यू न म्हणे हरिदास, मृत्यू न म्हणे विशेष सुकृती नर. मृत्यू म्हणत नाही की हा पुण्य पुरुष आहे, मृत्यू म्हणत नाही की हा हरिदास आहे, मृत्यू म्हणत नाही की हा विशेष सत्कर्म करणारा आहे. अशी सुटका कुणाचीच नाही. आता असो हे बोलणे मृत्यूपासून सुटी जे कोणे, मागे पुढे विश्वास जेणे मृत्यू बनते. आता हे बोलणं पुरं झालं समर्थ म्हणतात. मृत्यूपासून कुणाचीच सुटका नाही, कुणाचीच. प्रत्येक जीवास लवकर किंवा उशिरा पण निश्चितपणे या मृत्यूपंथाने जावे लागणार आहे. महाथोर ते मृत्यूपंथीची गेले, हा मृत्यूपंथ आहे आणि इथून प्रत्येकाला जावं लागणार आहे. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्मा आलू तितुके प्राणी मृत्यू पावती. आणि या सृष्टीमध्ये 4 खाणी आणि 4 वाणी आहेत. 4 खाणी आहेत स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज. आणि या 4 खाणींमधून उत्पत्ती होत असते जीवाची. 4 वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. या 4 वाणी आहेत. 84 लक्ष जीव योनी आणि यातून हे 84 लक्ष जीव प्रकार आहेत. आणि जितके जितके म्हणून या 84 मध्ये जन्माला आलेले आहेत ना, त्या सगळ्यांना मृत्यू आहेच आहे, तो कोणालाही चुकत नाही. मृत्यू भेने पळ जातो, तरी मृत्यू सोडिण्या सर्वथा. मृत्यू सनये चुकविता काही केल्या. मृत्यूला भिवून पळून जावं म्हटलं तरी मृत्यू सर्वथा सोडत नाही. काहीही केलं तरी मृत्यूला चुकवता येत नाही. मृत्यू न म्हणे स्वदेशी, मृत्यू न म्हणे विदेशी, मृत्यू न म्हणे उपवासी निरंतर. हा माणूस स्वदेशातला आहे, हा माणूस परदेशातला आहे, हा माणूस विदेशातला आहे, हा निरंतर उपवास करणारा आहे. याचा कुणीही कुठलाही म्हणजे जो मृत्यू आहे ना तो विचार करत नाही, तो घेऊनच जाणार. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. माणूस अत्यंत थोर असला काय, प्रत्यक्ष हरिहर असला काय, किंवा भगवंताचा अवतार जरी असला तरी मृत्यू त्यांना जुमानत नाही, घेऊनच जाणार. किती अवतार झाले हो, किती अवतार झाले. वच्च, कच्छ, वराह है ना, वामन, बटुक, असे दशावतार झाले. अगदी श्रीकृष्ण गेले, श्रीराम गेले, हे सगळे अवतार आले आणि गेले. बघा, श्रुती कोप न करावा, हा मृत्यू लोक सकळांस ठावा, उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यू बनते. मग हे सर्व श्रवण केल्यानंतर श्रोत्यांनी राग मानू नये. हा मृत्यू लोकच आहे, इथं सर्वजण जाणत आहात. फक्त आपल्याला जाणीव पाहिजे की आपण जन्माला आलोय त्या मृत्यू लोकामध्ये. त्यामुळे जो जन्माला येतो तो प्राणी या मृत्यूच्या मार्गाने जातोच जातो, हे ठरलेलंच आहे. येथन मानव किंत, हा मृत्यू लोक विख्यात, प्रगट जाणती समस्त लहान थोर. आणि याबाबत कुठलाही किंत संशय मनामध्ये घेऊ नये, ठेवू नये. हा मृत्यू लोक आहे, हा विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. आपण जन्माला मृत्यू लोकामध्ये चाललोय. कारण लहान थोर सर्वांनाच हे स्पष्ट माहिती आहे. प्रगट जाणती समस्त सगळ्यांना माहिती आहे, लहान थोरांना हा मृत्यू लोक आहे. तथापि किंत माणी जेल, तरी हा मृत्यू लोक नवेल, या कारणे नासेल उपजला प्राणी.
मग जरी संशय घेतला तरी हा मृत्यूलोक असे होणार आहे का? म्हणून इथे जन्मलेला प्रत्येक जण मरणारच आहे. मग त्याच्यामुळे असा संशय घेऊ नका की असं खरंच होईल काय, होणारच आहे. संशय घेऊ नको दाद्या. ऐसे जाणीजे जीवे याचे सार्थकीचे करणे, जनी मारून उरावावे कीर्तिरूपे. मग तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचं सार्थक करावं. मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकांमध्ये कीर्तिरूपाने उरावे, मरावे तरी कीर्तिरूपी उरावे, हेच समर्थांनी सांगितलं. एरवी प्राणी लहान थोर, मृत्यू पावती हा निर्धार, बोली जे हे अन्यथा उत्तर मानुच नाही. नाहीतर जे लहान थोर प्राणी या जगतामध्ये आहेत, येतात आणि जातात, ते सर्वच मृत्यू पावतात हे अगदी निश्चित आहे. म्हणून आतापर्यंत जे जे काही सांगितलेलं आहे ते खोटं मानू नये, ते मिथ्या नाहीये, ते खरं आहे, सत्य आहे. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले आगाध महिमेचे मृत्यू पंते. किती किती अत्यंत वैभव संपन्न, कितीतरी दीर्घायू, ज्यांची महिमा आगाध होती, असे सुद्धा लोक मृत्यूपंथानेच गेले. मृत्यूच्या मार्गावरती प्रत्येकाला जावं लागलेलं आहे. गेले ते बहुत पराक्रमी, गेले ते बहुत कपटकर्मी, गेले ते बहुत संग्रामी. संग्राम सैरे, अत्यंत महापराक्रमी कर्ण त्याच मार्गाने गेला, अत्यंत कपटी शकुनी त्याच मार्गाने गेला, अत्यंत संग्राम शूर असे कितीतरी रणांगणावरती संग्राम करणारे मृत्यूपंथानेच गेले. गेले बहुत बळांचे, गेले बहुत काळांचे, गेले बहुत कुळांचे कुलवंत राजे. अत्यंत बलवान, पराक्रमी, अत्यंत दीर्घायू असे अनेक कुलेत, अनेक कुळांमध्ये प्रसिद्ध असलेले राजे सुद्धा ह्याच मृत्यूपंथाने गेलेले आहेत, त्यांना मृत्यू सुटलेला नाही. गेले बहुतांचे पालक, गेले बुद्धीचे चालक, गेले युक्तीचे तर्किक, तर्कवादी. अनेक लोकांचे पालन पोषण करणारे राजे होऊन गेले, अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे, मोठ्या तर्काने तर्क करणारे, युक्तीने तर्क करणारे तर्कवादी हे सुद्धा निघून गेले. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथी. विद्येचं सागर असणारे, बळाचे डोंगर असणारे, धनाचं धनवंत असे कुबेर असणारे सगळे मृत्यूपंथानेच गेलेले आहेत. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले तर बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्य करते. बघा, मोठ्या पुरुषार्थाचे, अत्यंत पराक्रम गाजवलेले, मोठा व्यापार सांभाळणारे सगळे कार्यकर्ते निघून गेलेत. गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नाना प्रकारी धर्मरक्षक. अनेक शस्त्रधारी, परोपकारी आणि धर्माचे रक्षण करणारे सगळे आले आणि ह्याच मृत्यूने त्यांना घेऊन केलंय, गिळंकृत केलंय. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे. मोठे प्रतापवान, मोठे कीर्तिमान, अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत राजे सुद्धा मृत्यूने गिळंकृत केलेले आहेत. गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत वेवादी, बहुंता बरीच. मोठे मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सगळे गेले. गेले पंडिताचे थाटे, गेले शब्दांची कचाटे, गेले वादके अचाटे नाना मते. पंडितांचे समुदाय गेले, शब्दाची खटपट लटपट करणारे गेले, नाना मतांचे प्रतिपादन करून आचाट वाद विवाद घालणारे सुद्धा गेले, कोणीच राहिलं नाही. गेले तपाशाचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यूपंथे. तपस्वी लोकांचे समुदाय गेले, असंख्य संन्यासी लोक निघून गेले, सारासार विचार करणारे विचारवंत सुद्धा मृत्यूपंथानेच गेलेले आहेत. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नाना परी नाना छंद करुणीय. अनेक संसारी गेले, अनेक वेशधारी गेले, नाना प्रकारचे व्याप करणारे अनेक लोक आपापला छंद करत करत निघून गेले. लय छंद वेगवेगळे होते, वेगवेगळे छंद करत करत गेले. गेले ब्राह्मण समुदाय, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगो कार्य. म्हणून ब्राह्मणाचे समुदाय गेले, आचार्य गेले, अनेक लोक गेले, किती किती म्हणून सांगावे. असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले.
जे स्वरूपकार झाले आत्मज्ञानी. आणि मग असो, समर्थ आता शेवटच्या ओळीकडे येताना सांगतात, असो या प्रमाणे सगळेजण मृत्यूपंथानेच गेलेले आहेत, फक्त जे स्वस्वरूपकार है ना झाले, ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली ना, है ना, तेच फक्त एकटे इथे राहिलेले आहेत. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मृत्यू निरूपाणाम समासन्न बाबा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.